पायलच्या आई-वडिलांनी नवीनच्या म्हणजेच नवनाथच्या आई-वडिलांना एक हळवं पत्र दिलं होतं. त्यांची लाडाची लेक आता परक्याचं धन म्हणून आजपर्यंत सांभाळली आणि आज ती त्यांचा उंबरठा ओलांडून तिच्या खऱ्या हक्काच्या घरी जाणार आहे. पण तरीही आई-वडिलांच्या आयुष्यातला हा हळवा क्षण साजरा करताना ते नेहमी आपल्या विहीणबाईंना आणि व्याह्यांना विनंती करत आहेत, आमची लाडाची लेक सुखात सांभाळून द्या. याला उत्तर म्हणूनच दोंड परिवारातील पुष्पाताई दोंड आणि उत्तरेश्वर भाऊ दोंड यांनी देखील पायलच्या आईवडिलांना दिलासा दिला आहे. तुमची लाडाची लेक आता आमच्या घरची लक्ष्मी होणार आहे, याचा आम्हालाही अतिशय आनंद आणि अभिमान आहे. वैष्णव सदन या आमच्या पवित्र घरात तिचे स्वागत करताना आम्हाला एक वेगळाच आनंद आणि आमच्याही स्वप्नांची पूर्ती झाल्याची अनुभूती होत आहे. आमच्याही आयुष्यात हा मोलाचा अनमोल क्षण आमच्या लाडक्या लेकाच्या लग्नाचा सोहळा दिमाखात संपन्न होताना आम्ही आपल्या लेकीचं आमच्या घरची लक्ष्मी म्हणून स्वागत करीत आहोत. आमचा मुलगा नवनाथ म्हणजेच नवीन जो निसर्गोपचार क्षेत्रात कार्यरत आहे, त्याच्या आयुष्यात पायलसारखी सुसंस्कृत, सुशिक्षित आणि हळव्या स्वभावाची जीवनसाथी मिळणं हे आमच्यासाठी खरोखरच भाग्याची गोष्ट आहे. द्वारकामाई निसर्गोपचार केंद्रातून नवीन लोकांना सेवा देताना त्यांच्या आयुष्यात नवी आशा देतो. त्याचप्रमाणे पायलच्या सहवासाने आमच्या घराला नवी ऊर्जा आणि नवा आनंद मिळेल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आमचं निसर्गोपचार केंद्र आळंदीपासून जवळच्याच ठिकाणी आहे, जिथे रोज सकाळी माऊलींचं दर्शन, माऊलींच्या कळसाचं दर्शन होतं. या पवित्र कळसाच्या साक्षीने आम्ही वचन देत आहोत की तुमची लाडकी लेक आमच्या घरी नेहमी आनंदात, समाधानात आणि आदराने राहील. तिच्या प्रत्येक सुखदुःखात आम्ही तिला संपूर्ण पाठिंबा देऊ. ती फक्त आमची सून नसून आमच्या घराची आता लेक असेल हे आम्ही मनापासून आपल्याला वचन देत आहोत. तुम्ही ज्या विश्वासाने पायलला आमच्या हाती सोपवत आहात